तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी ची जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा होणार आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. ही सराव प्रश्नपत्रिका आहे गणित विषयाची. तर एकूण 20 गुणांची ही परीक्षा असेल, सराव प्रश्नपत्रिका असेल आणि तुमची जी घटक चाचणी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न दिसतील. यासारख्या प्रश्नांची जर तुम्ही तयारी केलीत, हे प्रश्न आणि याच्यासारखे पुस्तकातील इतर प्रश्न यांची जर तयारी केली तर तुम्हाला त्याचा नक्की परीक्षेमध्ये उपयोग होईल. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून 7वीचे जे इतर विषयाचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील. तर इयत्ता 7वी साठी 7वी गणित, तर त्याच्यामध्ये इयत्ता 7वी गणित विषयाच्यासाठी एकूण 20 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रश्न 1, रिकाम्या जागा भरा. एकूण 3 आहेत. तर बघा, त्रिकोणाचे जे कोन दुभाजक आहेत, समजा एखादा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचे तिन्ही कोन जर आपण दुभागले, तर ते तिन्ही जे कोन दुभाजक आहेत ते एका बिंदूत एकत्र येतात. त्यांना काय म्हणायचं, ते कसे असतात म्हणायचं, एकसंपाती. एकसंपाती म्हणजे ते तिन्ही एकाच बिंदूमध्ये एकत्र येतात. त्रिकोणाचे कोन दुभाजक एकसंपाती असतात. 2 धनपूर्णांकांचा गुणाकार. पहिली संख्या पण धन आहे, दुसरी संख्या पण धन आहे, तर त्यांचा गुणाकार काय येणार, धनसंख्या येतो, धनपूर्णांक येतो. पुढचा प्रश्न, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक एकच असतो त्या एकमेकींच्या त्यांना म्हणायचं सममूळ संख्या. कुठला शब्द वापरायचा, सममूळ संख्या किंवा जोडमूळ असा काहीतरी शब्द आहे पुस्तकात. तर ते सममूळ संख्या आहेत असं म्हणायचं. त्याच्यानंतर काटकोन. काटकोनाचं माप किती असतं, 90 अंश. त्यामुळे पहिला पर्याय काय येणार, क 90 अंश. जोडमूळ संख्या 11 आणि 13. जोडमूळ तर इथे येणार बघा 2, 11 आणि 13. सममूळ किंवा जोडमूळ वरच्या रिकाम्या जागेत वापरू शकतात, जोडमूळ संख्या. काटकोन 90 अंश, क पर्याय बरोबर आहे. जोडमूळ संख्या 11 आणि 13, पर्याय बरोबर आहे. कुठल्याही संख्येला 0 न गुणलं तर उत्तर किती येणार, 0, म्हणजे ड पर्याय. हे त्याचे अचूक उत्तर आहे. 4 उपप्रश्न सोडवायचे, 32 चे मूळ अवयव पाडायचे. तर 32 चे मूळ अवयव काय येणार, 2 गुणिले 2 गुणिले 1, 2, 3, 4, 5. तर 32 चे हे मूळ अवयव झाले. त्याच्यानंतर 23 चा आहे तोच येणार, कारण 23 ही मूळ संख्या, त्यामुळे त्याच्या मूळ अवयवामध्ये 23 येणार फक्त. 25 आणि 40चा मसावी काढा. तर 25 चे अवयव काय येणार, तर 5 गुणिले 5, जास्त नाही, 5 गुणिले 5. त्याच्यानंतर 40 चे जर आपण अवयव पाडले तर 2 गुणिले 2 गुणिले 2, बेकेले 4, 4 दुणे 8 आणि 8 पंचे 40. दोघांमध्ये सामायिक अवयव कोण आहे, 5. त्यामुळे मसावी किती येणार त्यांचा, 5 येणार. अवयव पाडायचे आणि त्यातले सामायिक अवयव घ्यायचे. आता गुणाकार करायचा, 9 चोक 36. एक धन आहे, एक ऋण आहे, तर काय येणार, ऋण 36. 9चं चिन्ह काही नाही म्हणजे धन आहे, 4चं चिन्ह काय आहे, ऋण. 9 चोक 36 केले आणि धन आणि ऋण काय येणार, ऋण 36. आता एकरूप रेषाखंड ए बी, तर यांच्यातलं अंतर 1 सेंटीमीटर आहे. तर तसंच ए बी, मग कुठलाही घ्या, एक्स वाय घेऊ शकता तुम्ही, पी क्यू घेऊ शकता, कुठलाही चालेल. ए बी एकरूप पी क्यू. आता बी डब्ल्यू बघा, बी ते डब्ल्यू म्हणजे किती अंतर आहे, 2 आहे. तर असं तुम्ही काय घेऊ शकता, 2 अंतर असणारा एक्स झेड घेऊ शकता किंवा वाय पी घेऊ शकता, कुठलेही. आता भागाकार करायचा, 96 ला 16 ने भागलं, 16 सख्ख 96. एक ऋण संख्या आहे, 16चं चिन्ह काही नाही म्हणजे धन आहे. तर ऋण आणि धन काय होणार, ऋण म्हणजे ऋण 6 येणार. आधी 96 ला 16 ने भागायचं, 6 येणार आणि मग ऋण चिन्ह. 90 अंशाचा कोन काढायचा बरोबर असा, त्याला काहीतरी नाव द्या, सॉरी त्रिकोण काढला मी चुकून. 90 अंशाचा कोन काढायचा. आता त्यानंतर काय करायचं, कंपासचं टोक इथे या बिंदूवर, हा 90 अंशाचा कोन आहे, तर कंपासचं टोक इथे ठेवायचं असं, आणि त्याच्यानंतर असे 2 आर्क मारायचे, एक इकडे एक इकडे, समान अंतरावर. तेवढाच तेच अंतर ठेवा किंवा थोडस बदला. आणि त्याच्यानंतर
इथं ठेव, एक आर्क इकडं मारायचा, इथं ठेवायचा, परत एक आर्क इकडं मारायचा आणि याच्यातून जाणारा दुभाजक काढायचा. म्हणजे 90च्या निम्मे निम्मे किती येणार? 45 45. तर अशा प्रकारे कोण दुभाजक काय करायचं? काढायचं. 18 लसावी काढायचा. तर 18चे अवयव काय येतील? 2 गुणिले 3 गुणिले 3. परत 32चे 2 गुणिले 2 गुणिले असं किती वेळा? 5 वेळा. 1 2 3 4 5. मग आधी सामायिक अवयव काढूया. 2 लसावी. तर 2 आला सामायिक अवयव. बाकीचे सगळे असामायिक अवयव आहेत. तर हे बघा, यांचा गुणाकारच करायचा. मग 3 त्रिक 9 आले. परत हे 2 दुनी 4 आले आणि परत 2 दुनी 4 आले. तर 9 दुनी 18 येणार आणि 4 चौक 16. तर 18 गुणिले 16 करा, तुम्हाला यांचा काय मिळून जाईल? लसावी मिळून जाईल. तर कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येकानं सांगायचं. 14 आणि 28. तर बघा, 14 आणि 28 यांचा मसावी आणि लसावी. 14चे अवयव काय येतील? 2 गुणिले 7. तसा 28चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 7. मग दोघांमध्ये सामायिक अवयव कुठला? 2. त्यामुळे 2 आणि 7. सॉरी, 2 आणि 7. 2 गुणिले 7 किती येणार? 14. म्हणजे मसावी किती आला? तर मसावी आलेला त्याचा 14. मसावी 14. आता लसावी किती येणार? तर 14चे अवयव ऑलरेडी पाडलेले आहेत आपण. 14चे अवयव किती? 2 गुणिले 7 आणि 28चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 7. मग लसावी काढायचा. लसावीमध्ये पहिल्यांदा सामायिक अवयव द्यायचे 2 आणि 7. इथं पण 2 आणि 7 म्हणजे 2 गुणिले 7. आता असामायिक अवयव कुठला राहिला? जो सामायिकच नाहीये, फक्त 2. म्हणजे 7 दुनी 14, 14 दुनी 28. म्हणजे लसावी किती आला? 28. तर अशा प्रकारे इथं आपण जी 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे तुमची, तर ती पूर्ण केलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती बघूया. ओके, थँक्यू. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं की इथे आपण गणित विषयाची 20 गुणांची प्रश्नपत्रिका पूर्ण केली. इतर विषयाच्या सुद्धा ज्या प्रश्नपत्रिका आहेत, मराठी, हिंदी, तर त्याच्या सुद्धा आपण इयत्ता 7वीची जी प्रश्नपत्रिका आहे त्या तयार केलेल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते आधीचे बघू शकता सगळे. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तसंच गणितची आणखीन एक प्रश्नपत्रिका आपण तयार केली, त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ओके, थँक्यू.